चित्राची वार्ता शुभ ऐके जेणे माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण नादे लुप्त झाला मृग नादे लुप्त झाला मृग देह विसरला अंगणारी तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा 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 हे निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो देवा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावणे झालो चराचरी प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावर ठेवली माथा साष्टांगात आनंदवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रिः समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नं परब्रह्मलिंगं वजे पांडुरंगं त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासुका
जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या थोडा इफेक्ट राहू द्या. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता घेऊन द्या थोडासा. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवे करता सादर केलेला अभंग. महान भगवत भक्त पंचमेध निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय देवा तुझं नामस्मरण करत असताना तुझं नामचिंतन करत असताना माझं मन तुझ्या चरणाजवळ राहावं अशी पारमार्थिक स्वरूपाची मागणी करतायत. विठ्ठल पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. अभंग श्री जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. महाराज सांगतायत तीन दृष्टांतात या ठिकाणी दृष्टांत देत असताना त्याचा सिद्धांत दुसऱ्या चरणात या ठिकाणी आपल्या समोर प्रतिपादन करतायत. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. आई आणि मुलाचा प्रेमाचा या ठिकाणी दाखला देत असताना मातृत्वाचं आणि या ठिकाणी मुलाचं असणारं प्रेम आहे आणि त्या अनुषंगाने तुकोबाराय मागणी करतायत. तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. नादी लुप्त झाला मृग देह विसरला अंग. एखाद्या विशिष्ट नादाला एखाद्या हरणानं भुलून जावं आणि पारध्यानं मारलेला बाण या ठिकाणी हरणाला लागल्यानंतर त्या हरीनं गतप्राण व्हावं इतकं त्या बिनाच्या नादात मग्न व्हावं की देवा ते हरीण आणि ती बीन ज्या अनन्य साधारणपणे एकमेकात मग्न आहे. तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये. कासविनीला पिलं नाहीत, कासविनीला स्तन नाहीत ना कासविनीला दूध आहे तरी कासविनीची पिलं कशी जगतात. कासविनीला दूध नाही आणि तरी पिलं कशी जगतात. शास्त्रज्ञांनी अलीकडच्या काळात शोध लावला. श्री जगद्गुरु तुकोबार यांनी त्यावेळेस लिहून ठेवलं कासवीन आणि तिचं खऱ्या अर्थानं ती आई आणि ते पिलू या अनन्य साधारण नजरेने एकमेकांना पाहतं आणि त्यांच्या नजरेतली जी एकाग्रता आहे देवा तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. विठ्ठल सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्यारस आहे. थोडा आवाज द्या. प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी श्री क्षेत्र मौजे लोणारवाडी पंचकृषीत या ठिकाणी चालत असताना या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह भगवान श्री दत्तात्रय व संत शिरोमणी नामदेवराय महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा तृतीय वर्धापन दिन सोहळा आणि त्यातील या अधिकाराची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली. त्यासाठी या कार्यक्रमाच्या प्रसंगी समस्त ग्रामस्थ लोणारवाडी यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन याही वर्षी होत आहे.
या कार्यक्रमाचं नियोजन होत असताना, ही सेवा मला प्राप्त होत असताना, ज्यांचा संपर्क या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी झालेला आहे, आदरणीय सरपंचांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी संपर्क साधलेला आहे, त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. तसेच माझे परमस्नेही परममित्र सिव्हिल क्षेत्रात खऱ्या अर्थानं ज्यांचं फार मोठं नाव आहे, मिलिंददादा कड देशमुख यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रसंगी मला संपर्क साधलेला आहे. मिलिंददादाच्या या ठिकाणी संपर्कातून, सरपंचांच्या संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य, मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य, टाळकरी वृंद, विनेकरी, चोपदार, भजनी मंडळ आदी करून सर्वच उपस्थित आहेत. सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी पहिली चाल अगदी गोड ज्यांनी गायली, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, खऱ्या अर्थानं आपल्या आवाजानं अखंड महाराष्ट्रच नाही तर 5 राज्यात, खऱ्या अर्थानं ज्यांनी महाराष्ट्रच नाही तर 5 राज्यात असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याची या ठिकाणी मनमंत्रमुग्ध केली, असे हरिभक्तपरायण कैलासजी महाराज पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. अतिशय या ठिकाणी आमचा जुना स्नेह आहे, जिवलग मित्र आहेत आणि महाराष्ट्रातील या ठिकाणी सध्या ट्रेंडिंगचं असणारं नाव म्हणजे आदरणीय कैलास महाराज आहेत. तसेच या ठिकाणी गायनाला साथ करण्यासाठी दुसरे संगीत रत्न, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यात ज्यांनी आपल्या गायनातून, आपल्या गोड आवाजातून आणि आपल्या माधुर्यातून खऱ्या अर्थानं जे आज गायन केलं, आजची चाल ज्यांनी गायली, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य माझे परमस्नेही जिवलग मित्र सदानंदजी महाराज कडोळे या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचं हृदयातून धन्यवाद आहे. आणि महाराजांचंही फार मोठं नाव आहे. महाराजही या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत आणि तेही महाराष्ट्रातील ट्रेंडिंग मधले गायक आहेत. ट्रेंडिंग म्हणजे यांना लगेच समजतं ट्रेंड म्हणजे, आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. थोडा ट्रबल देता आला तर द्या आणि पुढे आवाज ठेवा, माईकला बेस जास्त आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण आमले महाराज या ठिकाणी, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी धन्यवाद आहे. आमचे हरिभक्तपरायण चैतन्य महाराज, तुमचा धन्यवाद. आदी करून या ठिकाणी सगळेच मंडळी आहेत, भागवत दादा, सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी भजनी मंडळ आहे, त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं हृदयातून धन्यवाद. या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेतील मुलं आहेत, त्यांचं हृदयातून धन्यवाद. चोपदार आहेत, त्यांचं धन्यवाद. मृदंगाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, ताल सम्राट, या ठिकाणी मृदंग सम्राट माझे परमस्नेही जिवलग मित्र आसारामजी महाराज साबळे गुरुजी या ठिकाणी, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं हृदयातून धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी महाराजांचं या ठिकाणी, आणि महाराजांची खासियत म्हणजे ते पकवाज वाजवत नाहीत तर ते पकवाजाला बोलायला लावतात, असं या ठिकाणी महाराजांचं एक वेगळं वजन मृदंगाच्या क्षेत्रात आहे. महाराज तुमचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. आदी करून सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सगळ्यांची नावं मला माहिती नाही, ज्यांची नावं घेतली ती सगळी देव आहेत, ज्यांची नावं राहिली ती महादेव आहेत. त्यामुळे बाकी कोणी नाराज व्हायचं नाही. माझं काय तुमच्या लोणारवाडीमध्ये मतदान नाही, त्यामुळे मला काय जास्त कुणाची नाव माहिती नाही. आणि सरपंचांनी काही कुणाची नावं घ्यायला लावली नाही, त्यांनी त्यांचं बी नाव नाही घ्यायला लावलं. ते म्हणले फक्त सरपंच म्हणा म्हणून सरपंच म्हणलो, आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. हे थोडासा आवाज थोडा जास्त ओढतोय बघा, थोडं मोकळं करा. सिस्टीम चांगली आहे, फक्त घाबरू नका. मग बेस जास्त आहे, बेस जास्त असल्यावर कीर्तनाला रंगदेवता निर्माण होत नाही, आणि आमच्याही आवाजाला ऑलरेडी बेस जास्त आहे. त्यामुळे थोडा ट्रबल ठेवा, थोडा कडक आवाज द्या. आणि हा माईक कोणता आहे, म्हणजे ह्यातलं कळते आम्हाला, योग्य याला बी बेस थोडा जास्त आहे, त्या माईकला बेस थोडा जास्त आहे. असू दे, आता थोड्या वेळ गडीभर बघू कसं काय होतं. आणि मग साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे, त्यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. बेस शून्य करून थोडासा ट्रबल ठेवा आणि थोडा इफेक्ट ठेवा बोलताना. विठाला हॅलो, त्या मॉनिटरला थोडा इफेक्ट ठेवा. हॅलो, पुत्राची वार्ता शुभ ऐकी जेवी माता तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. आणि या अभंगाची भूमिका अशी आहे, महाराज सांगतात खऱ्या अर्थानं 3 दृष्टांत दिलेत, आणि 3 दृष्टांताचा सिद्धांत अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दिलेला आहे. तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरिगुण. अभंग हा
तसं पाहायला गेलं तर थोडंसं इफेक्ट कमी का सगळेच अभंग मागणी पण आहे. म्हणजे तसं एवढ्या वर्षानंतरही देवाकडे काहीतरी मागायला लागावं हेही दुर्दैवच आहे. म्हणून संतांनी देवाकडे काहीच मागितलं नाही तरी अभंग मागणी पण आहे. लक्षात नाही का? याचं कारण काय? संतांनी देवाकडे मागितलं नाही, देवाने संतांना विचारलं तुका तुला काही देऊ का? तुका म्हणतो देवा तू विचारण्याचीच आवश्यकता नाही, कारण माझ्या वडिलांची मीरा शिगा देवा. म्हणजे संतांनी देवाला मागितलं नाही, उलट आमचंच तुझ्याकडे काहीतरी कर्ज आहे म्हणजे तुला द्यावं लागल. म्हणजे संतांनी देवाला मागितलं नाही, देवानी संतांना विचारलं तुम्हाला काय हवंय का? मग काय मागितलं? संसारातलं मागितलं. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर होऊ देऊ नकोस, ही पारमार्थिक स्वरूपाची मागणी आहे. विठ्ठला म्हणून आजपर्यंत तुम्ही आम्ही जे मागितलं हे सगळे संसारातलं आहे आणि जे संतांनी मागितलं ते परमार्थातलं आहे. आणि म्हणून जे संसारातलं आहे ते प्रारब्धानिक क्रम प्राप्त आहे आणि जे परमार्थातलं आहे ते अट्टहासाने मिळवावं लागतं. लक्षात नाही का? परमार्थातलं मिळवण्यासाठी त्याला भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. तुकोबाराय सांगतात आम्ही 42 वर्ष परमार्थ केलाय म्हणून आम्ही तुला मागण्याची आवश्यकता नाही, तुला द्यावंच लागल. म्हणून या ठिकाणी संतांनी मागितलं नाही, पण मागितलं कुणी? तुम्ही आम्ही मागितलं. बरं आपण काय मागितलं? आपण आतापर्यंत मागितलं ते संसारात. हे वाढावे संतान आपली मागणी आहे, पण आपण जे मागितलं सजरा हो ते आपण शुद्ध मागितलं संसारातलं आणि संतांनी जे मागितलं ते मागितलं परमार्थात. बघा तुम्ही मगाशी म्हणूनच सांगितलं हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आजही तुकोबरे म्हणतात देवा आम्हाला जे पाहिजे तुझं नामस्मरण करताना आमचं मन तुझ्या जवळ एकाग्र राहिलं पाहिजे. म्हणजे जी मागणी आहे ती पारमार्थिक स्वरूपाची. ते आवाज काय इथंच राहतो, एवढाच आवाज इकडून असा निघत नाही. त्या साऊंडला पण रिटर्न द्या. हॅलो राम तो माईक चेक करून. हॅलो द्या थोडा आवाज आता. हॅलो विठाला म्हणून संत मागतात ते परमार्थातलं आणि तुम्ही आम्ही मागितलं ते संसारात. म्हणून सजराव ही माईकची जादू लक्ष द्यायला. आवाजाचं काय नसते, कधी कधी माईक पण तुमचं बी अडचण नसते, त्यामुळे तुम्ही काय लोड घेऊ नका. काय होतं माहिती का? त्यांना टेन्शन येतं सारखं आम्ही त्यांना म्हणतो आवाज वाढवा, पण आम्हाला रोज 2 कीर्तन आहेत आणि मग 2 कीर्तन आणि आवाज नसला की कीर्तनात रंगदेवता निर्माण होत नाही. आल्यापासून सगळे माझ्या दाढीकडे बघतात. दाढी काय अफजल खानाची नाही, महाराजांच्या मावळ्याची. या कमिटीचं हृदयातून धन्यवाद आहे. यांनी जात धर्म पंथाचा विचार न करता मला बोलवलेलं आहे. आताचं वातावरण थोडं भयंकर आहे आणि त्याच्यात मध्ये आम्हाला बोलवलं हे खरंच म्हणजे चांगली गोष्ट. नाही तर काही ठिकाणी मी नेहमी सांगत असतो हे झालं, बऱ्याच ठिकाणी मला आवर्जून बोलावं असं वाटतं. नाही बीड बाहेर तुका म्हणून सांगत होतं. या ठिकाणी प्रत्येकाला अधिकार. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार. करुणा करुणा
कोण्याही प्रकारची मर्यादा नाही लक्षात नाही का. आणि म्हणूनच वारकरी संप्रदाय हा जगातील सर्वश्रेष्ठ संप्रदाय, जिथं जात धर्म पंथाचा भेद केला जात नाही. म्हणून महाराज कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्मी सर्वेश्वर पूजनाचे. मला आपण बोलवलं पण कोणी जात धर्माचा विचार नाही पाहिला. साबळे बाबा तुम्ही मला फोन करता, महाराज एवढी तारीख लिहून घ्या, पण तुमच्याही मनात येत नाही माणूस मुसलमानाचा आहे. माणूस चांगला आहे हे कैलास महाराज म्हणजे माणूस चांगला आहे. लक्षात नाही का. काय आहे माहिती का, हे अलीकडच्या काळात काही थोडस वंगाळ लोकांनी वंगाळ कामं केले आणि त्याच्यामुळे काय झाले चांगल्या माणसांना ते बघायला लागले. म्हणजे तुकोबारी म्हणूनच इकडे येत नव्हते. तुकोबारीने या सगळ्या गडबडी अनुभवल्या होत्या. तुकोबाऱ्यांना माहिती होतं ही मृत्यू लोकातली म्हणजे चांगल्या माणसाला चांगलं काम करून द्यावं. एखादा चांगला पुढे जायला लागला आणि मोठं वाक्य सांगा, आजपर्यंत आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला कधीच दाखवलं नाही, कधीच नाही. आपला माणूस पुढे जायला लागला की मागं वाढणारी आपलीच आणि तुमच्या राजकारणात नाही आमच्याकडेच लय. आता हे आमचे गोडगाळ्याचे गायक असे गायला लागले की एखादा इथं विस्फोट म्हणजे इथलं नाही सांगत, म्हणजे चांगले गायला लागले की एखादा विस्फोट करणारा असतोय बघा. मी त्या एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, ते गायक कीर्तन झाल्या माझ्या बाजूला आले. मला म्हणले महाराज आज कसं काय गायलो. म्हणलं फार सुंदर गायले. म्हणले तुम्ही ऑब्झर्वेशन नाही केलं. म्हटलं मायक्रो ऑब्झर्वेशन केलं, फार सुंदर गायले. ते म्हणजे महाराज तसं नाही, बाजूची जी कशी काय चिरावली म्हणले आज. म्हणलं काय झालं. ते म्हणजे माझ्या मागे त्याला म्हणता नाही, तुझ्या मागं म्हणता नाही येणं म्हणजे परमार्थ नाही. हे कसे सोबत सगळ्यांना घेतात याला परमार्थ म्हणतात. परमार्थ हे महागड जोडी देवाचे चरण. सजना हो हे सांगायचं तात्पर्य तुकोबा एवढ्या गडबडीत मागायला कशी येतील इथं. नाही मागितलं तुकोबाने. तुकोबाराला माहिती होतं या समाजाकडे तुकोबारांनी त्या दृष्टीने पाहिलेलं. इथली स्पर्धा, इथं लोकांनी केलेलं कार्य, तुकोबारांनी लोकांसाठी केलेलं कार्य तुकोबारांना जनांना ओरडून सांगायचं होतं. विठ्ठल विठ्ठल मागण्यासाठी नाही चालू. मागितलं कुणी, मागितलं तुम्ही आम्ही, पण आपण प्रत्येकाने मागितलं. आई ते प्रपंचातलं होतं. संतांनी प्रपंचातलं नाही मागितलं. आमच्या गावाकडचा एक मित्र आहे आमचा जोडीदार आहे, चांगला मित्र आहे. सहज असा पारा बसलेला. त्याला म्हटलं काय झालं बाबा लय टेन्शन मध्ये. म्हटलं काही नाही महाराज. म्हटलं सांग ना काय झालं. म्हटलं काही नाही महाराज आता तुमचं उराकलंय म्हणले, आमचं उरकायचं राहिले म्हणून जरा टेन्शन मध्ये बसतोय. मग म्हणले काही नाही चाललं कुठं. मला मारुती रायांकडे चाललं. म्हणलं का. म्हणजे एका स्वामीने सांगितलंय 12 शनिवार केलं की लवकर लग्न ठरते, गोरी गुमटी बायको भेटते. नाही कळलं का तुम्हाला काय म्हणलं. 12 शनिवार केलं. मी काय सांगतोय ही जीवाची मागणी. आम्ही काय मागितलं, संसारातलं मागितलं. 12 शनिवार केलं. आम्ही आजकालच्या पोरांना विचारलं ना काय रे बाबा कसं काय नियोजन. काय नाही महाराज म्हणले आज निरंकार आहे. म्हणलो का. ते म्हणले आईने बाहेर कुठं तरी देवाकडे बघितलंय आणि त्यांनी सांगितलंय जरा 7-8-10 गुरुवार पकडले निरंकार की लवकर लग्न ठरण पोराचं. आई मी काय म्हणतोय उपवास हा मला सांगा ना. हे बघा एकादश आहे, उपवास आहे, याच्या मागे वेगळी फलश्रुती आहे. याची फलश्रुती वेगळी. आणि आता काय झाले माणसं माहिती का. आणि तुम्हाला खरं सांगू का पोरांनो, ज्याचं कर्तृत्व चांगलंय त्याला बाकीच्या गोष्टीत पडायची काय आवश्यकता आहे. कर्तृत्वावर सगळ्या गोष्टी. कर्तृत्वानी लोक तुमच्याकडे चालत आली पाहिजे हे सांगायचं तात्पर्य. काय काय ठिकाणी आता बाबा तिकडे मराठवाड्यात तुमच्या भागात तिकडे पलीकडे जातो. काही ठिकाणी गेल्यानंतर आई मला म्हणते महाराज तिकडे एखादी लांबची पोरगी बघा तुमच्या तिकडली आमच्या पोराला. म्हणलं काय झालं आई. काय नाही म्हणली 35 वर्षात झाला पण अजून काय रेंजला याय नाही. मी म्हणलो रेंजला याय ना म्हणून लांबची पोरगी बघू का. तुमच्या लक्षात आलं का सचिन राव. कर्तृत्व ज्यांनी कर्तृत्व सिद्ध केलंय ती सगळी माणसं लक्षात राहिलेली आहेत. मला सांगायचं तात्पर्य असं आहे महाराजांनी ही जी भूमिका मांडली आणि ते सहज त्याला विचारलं. मग तो म्हणला 12 शनिवार झाले की लवकर लग्न असं सांगितलं म्हणले. बरं मला सांगा हा कुठल्या देवाला निघाला. तुम्ही नाराज आहेत का मॅम. दादा बोला कुठल्या देवाला निघाला. मागायला कुठल्या देवाला निघाला. मारुती राहिला. त्यांचं झालंय का नाही झालं त्यांचं. महाराज मला काय सांगायचंय काय मागावं कुणाला मागावं
हेही समजलं पाहिजे. संतांनी मागितलं नाही देवा तुझं नामस्मरण करत असताना माझं मन तुझ्या चरणाजवळ राहावं. देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 देवा माझे मन लागो देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. माझं आणि मग काय देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडवणे नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. महाराज जे संतांनी मागितलं तेव्हा आता माझं मन तुझ्या चरणाजवळ राहावं मनच करावं. कारण सगळ्यामध्ये जे चंचल आहे ना साहेब ते मन आहे. बहुत चंचल चपळ बहुत चंचल चपळ बहुत चंचल चपळ बहुत बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. आई त्याला जायलाही वेळ लागत नाही आणि त्याला यायलाही वेळ लागत नाही. बहुत चंचल चपळ. आता इथं बसलेला एका सेकंदात कुठं जाईन सांगता येत नाही. कोण? मन. मन चपळ आहे. देवा माझे मन लागो तुझे. मागणी काय? मनासंदर्भात. कारण की शरीराने संसार आणि मनानं परमार्थ करायचा असतो. परमार्थ चांगला व्हावा ना बाबा तिथं मनाची एकाग्रता आवश्यकता आहे. आणि संसारात शरीर आवश्यक आहे. लई चपळ. आता इथं आलं ना एका मिनिटात कुठं जाईन सांगता येत नाही. मग दोन मन आहेत का साहेब? एक मन म्हणतं चल कीर्तनाला आणि दुसरं मन म्हणतं चल घरी डायरेक्ट काल्याला जेवायला जाऊ. म्हणजे काल्याची पंगत मोठी आहे नाही कळलं का तुम्हाला? दोन मन आहेत का? एक मन म्हणतं आता आला ना कीर्तनाला तर घे आले लोकांच्या चपल्या घालून. दुसरं मन म्हणतं अरे पाप करायला आला का? पुण्य करण्यासाठी आला. दोन मन नाहीत. मन एकच आहे. आत्मा नाम रथिनाम विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धी तू सारथी विद्धी मनम प्रथमेवच. आत्मा नाम रथिनाम या शरीरूपी रथात आत्मा हा रथी आहे आणि या रथाचा सारथी कोण आहे? लक्ष दिलाय का? बुद्धी तू सारथी. आणि बाबा या रथाचा लगाम कुणाच्या हातात आहे? मनम प्रथमेवच. मनाच्या हातात लगाम आहे. मनाने ठरवायचं रथ चांगल्या मार्गाला न्यायचा का वाईट मार्गाला न्यायचा. काय महाराजांची भाषा. महाराजांना वाटलं एकदा मन देवाच्या चरणाजवळ गेलं की बाकी इंद्रियांना आणावं लागत नाही. काय वाटतं? इंद्रियांना आणावं लागतं. विश्वमौनी ज्ञानोबाराय व्यक्त होतात. म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबा सवे प्रकाश जाय. मला बसलेले सांगा दिवा विझवल्यावर आई किती दिवसांनी अंधार होतो? हो लाडकी बहीण योजना. दिवा विझवल्यावर किती वेळाने अंधार होतो? म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे. ज्ञानोबाराय ज्या क्षणाला दिवा विझवला त्या क्षणाला अंधार आहे. कारबिंबा असवे प्रकाश जाय. सूर्य मावळला की साबळे गुरुजी सूर्याबरोबर त्याची किरण निघून जातात. माऊलींना म्हटलं एवढ्या करावं नाही
म्हणून समाजाला एक चढता दृष्टांत द्यावा. उचलली या प्राणासरशी मग इंद्रिय ही निघती जैसी तैसा मनोबुद्धी पाशी अहंकार होय. मला सोपं सांगा, माणूस मेल्यावर त्याची इंद्रिय किती वेळाने बंद पडतात? आता काय म्हणून बघायला लागेल का? बाकीच्यांचा अनुभव आहे ना, प्राण गेला की इंद्रियाचं अस्तित्व घेऊन जातो. मुद्दा असा आहे, लक्ष दिलं आहे का? दिवा विझवला की दिव्याचा प्रकाश त्याच्या बरोबर आहे. सूर्य मावळला की सूर्याची किरण त्याच्या बरोबर आहे. प्राण गेला की प्राण इंद्रियांचं अस्तित्व घेऊन जातो. तसं मन एकदा देवाच्या चरणाजवळ आलं की ते इंद्रियांना घेऊन येतं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैशे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. एकदा मन आलं, इंद्रियांना आणायची गरज का? सकल मन हे इंद्रिया प्रधान. मनोराजा एक देहपुरी. या देहपुरी नगरात मन हे राजा आहे आणि बाकीची इंद्रिय प्रजा आहे. महाराज मनानं सांगायचं आणि इंद्रियाने ऐकायचं. मन म्हणलं चल की मग इंद्रिय येतात त्याच्या. मन इंद्रियाचा राजा, इंद्रियाचा राजा, त्याची करी सर्व पूजा, त्याची करी सर्व पूजा. गणपती तो गणपती आधी मन हाती, आधी मन हाती. मन हा इंद्रियांचा राजा आहे. इंद्रियामध्ये राजा कोण आहे? मन आहे. महाराज खरं सांगू का, तुमच्या मनाने सांगितलं म्हणून तुम्ही इथं आले. आपण काय म्हणतो, मला असं वाटतंय, माझं मन असं म्हणतंय, परत माझं मन असंही म्हणतंय. असं वाटतं का मन दोन आहेत का? मन एकच आहे. ते संकल्प आणि विकल्प करतो. लक्षात नाही का? कीर्तनात गाते ती प्रमाण ज्ञानेश्वरीतली ओवी आणि भगवद्गीतेतले श्लोक पाहिजे तर ते कीर्तन आहे. महाराजांवर बोलणार आहे मी, छत्रपती सांगणार आहे, पण मी त्याला अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत तरी बोलायला पाहिजे. नाही महाराज बरोबर ना? या ठिकाणी ऐकणारं समाज चिंतन ऐकणार आहे. मला काय सांगायचंय, मन हे इंद्रियांचा राजा आहे. मनाने ठरवायचं हळद चांगल्या मार्गाला जायचं का वाईट मार्गाला जायचं. आणि एकदा सांगू का, मन करा रे प्रसन्न. एकदा या प्रसन्न मनानं आपण देवाजवळ आलो तर मग देवाजवळ आल्यानंतर या मनाला देवाचा गोविंदाचा छंद लागतो. माझ्या मनाला गो माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला सगळे स्टार गायक आहेत म्हणून मी नाही म्हणत नाही बरं का. त्यामुळे आज तुका म्हणे घालू तयावरी वाल.
आणि त्यामुळे त्यांना सगळं लोड आज मी काही जास्त लोड घेतला नाही. ते म्हणजे महाराज आम्ही सगळं ओढून देतो, तुम्ही काळजी करू नका. आणि चांगले गायक असले ना आम्ही बी थोडं गप राहायचं असते. नाही ते हे लय रगिले ते कुणालाच म्हणून देत नाही, आणि ते कुणाला म्हणून देत नाही त्यामुळे हुशार असून बी घरी आहे. त्याला कळत केलं हुशार नाही कळलं का तुम्हाला? कुणी म्हणलेलं बी त्याला आवडत नाही. एखाद्याने डबल प्रमाण दिलं की रागाने बघतोय, तशी ज्याने दुश्मनी आहे त्याची तुझी. अरे म्हणून दे ना, कीर्तनात आनंद निर्माण झाला पाहिजे. कीर्तनात जोपर्यंत गायन नाही, हे वादन नाही, तोपर्यंत इथं रंगदेवता निर्माण होत नाही. नुसतं कीर्तन म्हणजे बोलणं म्हणजे व्याख्यान झालं, त्याला कीर्तन नाही मला. कीर्तन लावणी मृदंग श्रुती घोष वा 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 शिव ब्रह्म रस शिव ब्रह्म रस लावणी मृदंग श्रुती घोष वा वा सगळा आनंद निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून मी ते पकवास तुम्हाला पांढरी दोनला लावायला. बस मी आधी पांढरी चारला बी कीर्तन करायचं, पण दोन कीर्तन ज्याला आहेत त्याला पांढरी चारला कीर्तन करता येत नाही. तो काळी दोन वर नि काळी एक वर आलाय. पण कसं तरी आज पांढरी दोनला म्हणलं बाबा आहेत तुम्ही वाजवायला, लावा म्हणलं पांढरी दोनला. काय होते माहिती का सरपंच, गायन बी करायचे आणि महाराज बी सांगायचे. हे दोन्ही गोष्टी सोप्या नाही. आणि छत्रपती एकदम हाय स्केलला सांगायला. 5 राज्यात जिथं जिथं जगदाय साहेब कीर्तनला जातो तिथं लोक म्हणतात महाराज पहिले शिवराय सांगा, शंभूराजे सांगा. आता महाराज सांगायचे आणि काही नाही करायचं. मग महाराज सांगताना हाय स्केलला सांगायला लागतं. मी जर असं म्हणलं राजे म्हणले बरायच का तानाजी, आणि लय दिवस झाला आला नाही लोणारवाडीला. ताना म्हणला काही नाही राजा येणार होतो, पण ते काय झालं नेमकं खडकीकडून वळायचं का तिकडून काष्टीकडून यायचं ते कळालं. काय कळलं का तुम्हाला? असं सांगितलं बोलवेल का मला? छत्रपती शिवाजी राजे म्हणजे तो रुबाब. राजगडावर महासाहेब शिजावत आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाला? हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोणाला फडकणारे ते दुश्मनाचे निशाण दिसतं का? हो महासाहेब दिसतं ना. राजा तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जातं. आदरणीय असं मी महासाहेब राजा उतराचे दुश्मनाचे निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोणावर. सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यात 18 पगड जाती 12 बलुतेदार या सगळ्यांना समोर ठेवून स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. हे ट्रेलर हे पिक्चर नित्य गोविंद गोविंद माझ्या मना. महाराज सांगतात मनाला गोविंदाचा छंद लागला पाहिजे. पण मन परमार्थाकडे जात नाही आणि मन नाही गेलं तर भगवंत प्राप्ती नाही. महाराजांनी फार प्रयत्न केला, काय करावं या मनाला. अहो ज्ञानोबा या मनाला माकड म्हटले, हे ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागे. माकडाला समाधी लागलेली ऐकली कुणी? मरकट्य सुरापान तत्र रुची गधंशणम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यति. म्हणजे या ठिकाणी सुभाषितकारांनी वर्णन केलं आणि ज्ञानोबारे सांगतात हे ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागे. म्हणजे मन हे माकड अनुषंगाने समाजासमोर मांडतात. मन कसं आहे? माकड सारखे ते एका जागी थांबता का दावा? माकड नाही का इकडे खाजवीन तिकडे खाजवीन, त्या झाडावर जाईन, चांगला सप्ताह झालाय तिथं काड्या टाकेल जाऊन. काय केलं का तुम्हाला? कुणाचं सांगतोय? मनाचं. म्हणजे कुणाचं? माकडाचं. म्हणजे कुणाचं? मनाचं. मन नाही चंचल आहे. ते जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे महाराज जुने कीर्तनकार बरं का. हा ते एक डोंबारी चालला, डोंबारी माकड आणि बोकड पलीकडच्या गावात खेळ करायचा. मी मन किती चपळ आहे ते सांगतो. आणि मन नाही आलं तर परमार्थ होणार नाही आणि येणार कसं याचंही सोल्युशन सांगतो ऐका. आणि मग ते डोंबारी माकड आणि ते सगळे निघाले. पलीकडच्या गावात खेळेमध्ये एखादा ती नदी आहे, एकही नावाडी दिसत नाही, छोटासा नावाडी दिसला. आणि मग डोंबारी दादांनी त्याला विनंती केली, नावाडी दादा आम्हाला पलीकडच्या गावात नेऊन सोडाल का? नावाडी म्हणला थोडा उशीर झालाय का हरकत नाही सोडतो म्हणले. थोडी एक्स्ट्रा चार्जेस लागतील म्हणले, कीर्तन वाढवायचे. नाही कळलं का तुम्हाला? एक्स्ट्रा चार्जेस लागतील म्हणले. ते म्हणले थोडं वाढवा म्हणले 5-10 मिनिटं करू आपण, इकडे तिकडे काळजी करू नका. हा
आणि मग नावाडीने सांगितलं काही अडचण नाही, पण पहिले मेंबर बघू द्यात कोणी. मेंबर म्हणजे ते जे राजकारण आहे ते त्यांना कळण मेंबर काय ना. ते म्हणले मेंबर बघू द्या. त्यांनी सहज बघितलं, बोकडाकडे बघितलं, बोकडाला परमिशन दिली. डोंबाऱ्याकडे नावाडीने बघितलं, डोंबाऱ्याला बी हा म्हणला, पण माकडाकडे बघितलं म्हणजे कुणाकडं? मनाकडं. आता तुम्ही रेंजला आले. माकडा बघितलं, ते म्हणले सगळं जमल, पण माकडाला काही न समजणार नाही. म्हणजे कुणाला? मनाला. आता मला बसलेल्यांना सांगायचं लय सोपं उत्तर आहे कैलास मला, लय सोपं उत्तर. मला सांगा हो, डोंबाऱ्याच्या खेळातला हिरो कोण आहे? बोला. बघा बारक्या पोरांना कळते. डोंबाऱ्याच्या खेळातला हिरो कोण आहे? माकड आहे. आणि परमार्थातला हिरो मन आहे विठ्ठला. मनाच परमार्थातला हिरो मन आहे. याचा अर्थ असा आहे, मंदिरात उभं राहिलं, देवाकडे पाहिलं तर फक्त देव दिसतो. आणि आता मनपूर्वक अभिवादन करावं, देवाला नम्रपणे या ठिकाणी नामस्मरण करावं. डोळे झाकले की यात्रा भरते, इतकं मंचपळ आहे की वावरणं न पुरती भ्रमण राही दिशा, सप्तके पाताळ आकाशा, एवढं मंचपळ आहे. महाराज काय डोंबाऱ्याने सांगितलं, नावाडी दादा माकडाला तर घ्यावं लागेल, माकडाशिवाय खेळ नाही. ते म्हणजे माकडाला घेतो, पण त्याचे हातपाय बांधायला लागतात. म्हणजे कुणाचे? मनाचे. मनात कोण हुशार आहेत बरं का. तुम्ही कोरोनाच्या काळात नाही गावलेले लक्ष नाही कायलाच बाबा. मनाचे हातपाय बांधणे एवढं सोपं वाटतं का? मनाचे जेवढे हातपाय बांधायला ते वढाळे ते तेवढं लांब जात असतं. लक्ष नाही तेवढं मन लांब जात असतं. मनाचे हातपाय, हा मनाचे हातपाय म्हणजे माकडाचे हातपाय बांधतो म्हणले. माकडाचे हातपाय बांधले, माकडाला नावेत घेतलं, बोकडाला नावेत घेतलं. नावाडी नावतोय, डोंबाऱ्याला झोप लागली, बोकडाला झोप लागली, पण झोप कुणाला नाही? माकडाला. म्हणजे कुणाला? मनाला. मनाला झोप नाही बाबा. या कुशीने त्या कुशी, त्या कुशीने त्या कुशी, या कुशीने त्या कुशी. ते नाही का मध्ये काळा पांढरा पैसा चालतं का? तेव्हा ते 2-4 हजार सुट्टे मिळले तरी लोक इच्छा करायची. अरे सांगा भाला बिरला टाटा, अरे सांगा भाला बिरला टाटा, अन बाटा कुठे हाय हो, अन सांगा धनाचा साठण आमचा वाटा कुठे हाय हो, सांगा धनाचा साठण आमचा वाटा कुठे हाय हो. का त्याचं नाही पण आपलं असंच.